कॉन्सर्ट ड्रग्ज प्रकरणानंतर नेस्कोकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आले। चौकशीसाठी तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। कार्यक्रमासाठी सर्व कायदे, नियम आणि प्रोटोकॉलचं पालन केल्याचा दावा या निवेदनातून करण्यात आला आहे। नेस्कोच्या निवेदनामध्ये नेमकं काय आहे तर मृतांच्या कुटुंबियांच्या प्रति संवेदना, तर जखमी लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना। घटनेच्या चौकशीसाठी तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करू। कार्यक्रमासाठी सर्व कायदे, नियम, प्रोटोकॉल आणि सुरक्षा उपाययोजनांचं पालन केल्याचा दावा या निवेदनातून करण्यात आलाय। बेकायदेशीर पदार्थांबाबत झिरो टॉलरन्स धोरण असल्याचं नेस्कोकडून स्पष्ट करण्यात आलंय। कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांवर नियमांचं पालन करण्याची जबाबदारी असल्याचं नमूद करण्यात आलंय। सनी विनोद जैन आणि बालकृष्ण बलराम यांनी नियमानुसार काम केल्याचं नेस्कोचं म्हणणं आहे। प्रकरणामध्ये नेस्को किंवा कर्मचाऱ्यांकडून कोणताही निष्काळजीपणा झाला नसल्याचा दावा करण्यात आलाय।